या विज्ञान प्रदर्शनाअंतर्गतच आपण या प्राथमिक विभागाच्या शिक्षक कॅटेगरीमध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी अनेक शिक्षकांनी आपले प्रयोग या ठिकाणी आणि विविध शैक्षणिक साहित्याची मांडणी या ठिकाणी केलेली आहे, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल आणि विद्यार्थी मनोरंजनातून खेळू शकतील, शिकू शकतील, हा त्यामागचा कन्सेप्ट आहे। याच अनुषंगाने या ठिकाणी चंदू रामटेकर सर, पदवीधर शिक्षक मुरुमगाव, यांनी सुद्धा आपल्या प्रयोगाची, आपल्या अध्ययन साहित्याची मांडणी केलेली आहे। जाणून घेऊया त्यांच्या या शैक्षणिक साहित्याबाबत। नमस्कार सर। नमस्कार। आपण माझ्या साहित्याला भेट दिली तर माझं नाव तुम्हाला माहितीच आहे। मी चंदू पुंडलिक रामटेके, पदवीधर प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रीय शाळा मुरुमगाव, पंचायत समिती धानोरा इथून मी आलोय। माझ्या साहित्याचं नाव आहे मनोरंजनातून शिकू व्याकरण। बघा, आजकाल माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा त्याच्या भाषेवरून होत असतो आणि भाषेमध्ये महत्वाचा घटक म्हणजे कोणता आहे? व्याकरण। आजकाल म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, शब्दाच्या जाती हे विद्यार्थी वापरत नाही किंवा हा व्याकरण विषय विद्यार्थ्याच्या डोक्यावरून जातो। बऱ्याच लोकांना हे माहित नसते आणि नवोदयमध्ये, स्कॉलरशिपमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये व्याकरणावरचे प्रश्न आले की विद्यार्थी गटपटतात, त्या प्रश्नाला न्याय देत नाही। म्हणून एक असं मी सुंदर असं साहित्य बनवलं आहे। साहित्याचं नाव आहे मनोरंजनातून शिकू व्याकरण। बघा, या साहित्यामध्ये काय, हे सापशिडी प्रमाणे, लुडो प्रमाणे हे विद्यार्थी आपापले शिक्के घेतील आणि या खेळाला सुरुवात करतील। विद्यार्थ्यांना ऑलरेडी त्या भाषेचे, शब्दाच्या जाती झालेल्या आहेत, पण त्याचं दृढीकरण व्हावं, त्याचा उपयोगिता करता यावं म्हणून परत हा गेम मी मनोरंजनातून घेतलेला आहे। बघा, ही गोटी आहे, तुम्ही घ्या, हे तुमचे हे आहेत, आपण खेळूया। आपण आता सुरुवात करा। हा, कोणता आलेला आहे? नाम। आता तुम्ही बघा, या ठिकाणी नाम कोणता आहे, त्या ठिकाणी तुमची गोटी, तुमची हे सोंगटी चालवा, नाम। बघा, शब्दाच्या 8ही जाती एका रो मध्ये घेतलेल्या आहेत मी। हा, अगदी बरोबर आहे। आता घ्या, तुमची पाळी आहे, घ्या। कोणता आलेला आहे? क्रियाविशेषण। बघा, क्रियाविशेषण कोणता आहे बघूया। क्रिया म्हणजे आपण चालतो तर कसा चालतो, बोलतो कसा बोलतो, अशा संबंधित शब्द। बघा इथे, बघा या लाईनीमध्ये नाही, हा क्रियाविशेषण आहे, ते सर्वत्र या ठिकाणी एकदम चालेल। चुकलं तर तुम्हाला रिवर्स जावं लागेल, म्हणून बरोबर विचार करून ठेवा। हा, तर अशा पद्धतीने करता करता ते मुलं वरच्या इथे जो जिंकलेल, जो इथे पोहोचेल तो जिंकेल। जिंकले म्हणजे क्रियापद आहे। प्रत्येक रो मध्ये असे मी शब्द ठेवले आहेत की 8ही जातीचे शब्द आहेत तिथे। विद्यार्थी मनोरंजनातून शिकेल, विद्यार्थ्यामध्ये आंतरक्रिया होईल, व्याकरणाविषयी कंटाळवा नाही, तो सोपा वाटेल त्यांना, त्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत होईल। त्याचप्रमाणे हा एक मी मूल्यमापन आणि दृढीकरण, विद्यार्थ्याचं दृढीकरण व्हावं। व्याकरण हा विषय कसा आपण फळ्यावर शिकवतो, त्याच्यामुळे फळ्यावर दृढीकरण होत नाही, ते शिकवल्यानंतर ते दृढीकरण व्हावं, ते त्यांना त्यासाठी आहे। हा दुसरा एक साहित्य आहे, याच्यामध्ये मी असे शब्द इथे ठेवलेले आहे, याच्या मांडलेले आहे, मांडणी केलेली आहे की या ठिकाणी जवळपास 512 वाक्य तयार होतात। आणि आपल्याकडे आता फुलोरा वगैरे सुद्धा अभ्यासात मागे विद्यार्थी आहेत। वाक्य, शब्द गटासाठी, वाक्य गटासाठी उत्कृष्ट साहित्य आहे। विद्यार्थी खाली वेळेमध्ये स्वतः फिरवून 2-4 विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात। जसा बाबाने बैलाला हसवले, आईने चोराला पाहिले, असं बदलवलं की ते वाक्य तयार होतात। म्हणजे विद्यार्थ्याची कसा वाक्य वगैरे आपण नजरेने वाचतो, पहिला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला नजरेने पटकन वाचतील, म्हणजे त्याला वाक्य बरोबर मग वाक्य वाचण्याची जी गती आहे याच्यामध्ये येत असते। आणि हा, वाक्य त्याला शब्द, आपण एखादं काही वाचन करतो तर तो आधी आपण डोळ्यांनी वाचतो आणि आमच्या प्रशिक्षकांची शेवटचं नसते, तर माझा मुलगा शब्द वाचतो, पण वाक्य वाक्य याच्यामध्ये बरेचसे शब्द परिचित होतात त्याला, त्याच्यामुळे जी स्पीड आहे ते स्पीड त्याला येते, वाचनाची स्पीड वाढते। त्याच पद्धतीने काय, इथं एक क्रिया व्याकरणामध्ये प्रयोग आहे, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव प्रयोग। तर भाव प्रयोगाचा काय नियम, कर्त्याचा किंवा कर्माचा लिंग, वचन आणि पुरुष जरी बदलवलं तरी क्रियापद बदलत नाही, तेव्हा भाव प्रयोग। या ठिकाणी बघा, लोकांनी बाळाला पाहिले, लोकांनी म्हणजे अनेक वचनी आहे की नाही, बाळाला एकवचनी पाहिले। आता आपण बदलवू, लोकांनीच्या जागी एकवचन करू, सैनिकाने बाळाला पाहिले, क्रियापद बदलला का?
आता कर्माचा लिंग बदलवू, पुल्लिंगाच्या जागी आपण स्त्रीलिंग बदलू. सैनिकाने मुलीला पाहिले, क्रियापद बदलला का? नाही. म्हणजे या ठिकाणी भाव्यप्रयोग विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजले. त्यानंतर 512 वाक्य, 512 वाक्य. हा रोटेटरी हा संकल्पना असतो. एकदम कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये हा डब्बा, याला खर्च काहीच नाही. हा एक डब्बा आहे, हा साधावाला, याला पट्ट्या लावलेल्या आहेत. काढलं का सरळ हे समजा काढले बदलवतात. आपल्याला दुसरेही बदलवतात. या बाजून निघते असं इकडून काढ. हे फिरतात हे फिरवायचं पट्ट्या. हा 512 वाक्य तयार होतात. हा एकेका याच्यामध्ये 8 आहेत. 8 गुणिले तुम्ही करा, 8 गुणिले 8 गुणिले 8 करा, 512 वाक्य करा. तर बघा या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीनं आणि हा जो एक आहे साहित्य बघा, विद्यार्थी आजकाल म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर करत नाही, त्यांना कंटाळवाणा वाटते. या ठिकाणी मी म्हणी लिहिलेले आहेत आणि ते म्हणी विखुरलेले आहेत. त्याचे शब्द आहेत, म्हणीतले अक्षर हे विखुरलेले आहेत. मुलांना का सरळ सरळ सांगितलं, त्यांची जिज्ञासा वृत्ती जागृत होत नाही. असं वाकडे तिकडे थोडा त्यांचा म्हणजे जिज्ञासा वृत्ती जागृत झाली तर ते पोरांना लक्ष देतात चांगलं. या ठिकाणी मी टेबलवर ठेवतो दररोज असे, ते इथं आपणच शोधतात. इथं मन लपलेली आहे कोणती? दुरून न डोंगर साजरे. असं करता करता त्यांना ते म्हणी बऱ्याचशा माहित होतात. हळूहळू त्यांना मग म्हणीचा वापर दृष्टिक्षेपाचा जो आहे क्षेत्र तो वाढते. हा क्षेत्र. आपल्या यावर्षीच्या पायाभूत चाचणीमध्ये हा प्रश्न आलेला होता. असा एक प्रश्न होता, विखुरलेली मन होती. हा एकनाथ अर्थपूर्ण शब्द सुद्धा तयार करू अर्थपूर्ण शकतात. शब्द या वर्षीच्या याच्यामध्ये होती. एक ना धड बराबर चिंध्या मन होती. पोरांनी बऱ्याच पोरांनी नाही ओळखले. हा पॅटच्या आपले पायाभूत चाचणी होती की नाही, पूर्व चाचणी, माझ्या पोरांनी ओळखली होती, कारण त्यांना सराव झालेला आहे. नवोदयमध्ये स्कॉलरशिप मध्ये असे प्रश्न राहतात. तर माझ्या या ठिकाणी आपण भेट दिलं, माहिती जाणून गेली, त्यामध्ये सर्व मित्रमंडळीचं अभिनंदन करतो, आभार मानतो. तर बघा, विद्यार्थी गुणवत्ता वाढीचा ध्यास घेऊन रामटेके सरांनी अतिशय चांगला विषय, म्हणजे विद्यार्थ्यांच्या साठी जर विचार केला तर व्याकरण हा कंटाळवाणा विषय, अतिशय त्यांना मनोरंजनातून कसं शिकता येईल या दृष्टिकोनातून या साहित्याची मांडणी केली. आणि हा विषय जो आहे व्याकरण, हा शब्दांच्या 8 जाती विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न, अतिशय स्तुत्य असा हा शैक्षणिक साहित्य त्यांनी तयार केला. टाकाऊमधून टिकाऊ. धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.